माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय एक आहे की ज्याला जे म्हणलं जातं ना, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. कायदा लॉ असं सांगतो, एखाद्या प्रकरणात जर नार्को टेस्ट करायची असली आणि जर आरोपी असले ते आणि आरोपींनी जर नाही म्हणले तर नार्को टेस्ट नाही करता येत. इथं माझ्या प्रकरणातला घातपाताच्या प्रकरणातला त्या धन्याने जो घातपाताचा विषय ठरवलेला होता, जे कट रचलेला होता, त्यातला आरोपी येऊनच म्हणतोय नार्को टेस्ट करायची. मग त्या अर्जाला मंजुरी द्या, तिची अंमलबजावणी करा त्या अर्जाची. माझा पण अर्ज दिलेला आहे, दोन्ही अर्जाची मंजुरी द्या, नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. कारण ही अशी संधी आहे आता. कारण ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही, आरोपीबद्दल. हे सगळं घडून जे आणतोय ना, तो धन्याचे हेच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जे काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरंगीचे नार्को टेस्ट करा, तो लईच धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी. तो असं म्हणायला पाहिजे होतं, तो म्हणला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा. तो जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना, तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची 5 बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित, असं म्हणायला पाहिजे होतं. तिथं तो मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुटाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो होतो. का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो. आणि मीडियाला मी 2 वर्षापासून खोटंही बोलत नाही. मीडियाला चांगलं माहिती आहे तुम्हाला सुद्धा की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पियतंय, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देतंय, पण जरांगे पाटलांनी लई मनावर घेऊन. मला कुठंतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे आहेत, चांगले आहेत, की चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून का होईना म्हणलेत ना. पण हे असं पोरग आहे, हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं. आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय नाही, कुणीतरी फूस लागन. म्हणून मी आता SP साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आलेत किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा. याच्यात कोण कोण आहे ते त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे. तिथं पर्याय नाहीये. याला कुणी धमकीलंय का तो बोल म्हणून, किंवा याला कुणीकडून आणखी सांगितलं गेलंय का, किंवा असा संशय येतो की यांनी काही इसार फिसार घेतला होता का काय म्हणून याला जामीन झाल्यावर बी झोपून देणार की तू हे कुटाने करत त्यांच्या विरोधात बोलच. आणि तू जे जे आरोप करणार आहेस ना, ते आता तुला जाहीरपणानं सांगतो, मी थांबलो होतो काही गोष्टीसाठी. तो जामीनच होऊ द्यायचे नसते तर आम्ही वकील उभा केले असते पुढून काचाकच, आम्ही सुद्धा खूप काही गोष्टी करू शकलो असतो. पण तो ते बोलायला लागला ना, त्याला आता ते आरोप जे जे करणार आहे ते आरोप त्याला सिद्ध सुद्धा करावं लागणार आहेत. नसता पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत त्याच्यावरती. आता जे जे आरोप करणार ते आरोप त्याला सिद्ध करावं लागेल. जो कोणचा आरोप करील त्याचा, नसता त्यांनी सिद्ध जर नाही केला ना पुराव्यासहित आरोप केलेला, तर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. त्याला आता सुट्टी नाहीये. म्हणजे आणि धन्याला तर नाहीच. मी यांच्याविषयी तर बोलतच नाही आरोपींविषयी आणि त्यांच्याविषयी बोलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, मला इच्छा बी नाही त्यांच्याविषयी बोलायची. पण धन्या गप्प बसतच नाहीये. ते परळीचं खरकट गप्प बसायलाच तयार नाहीये. ते राहून 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 पुन्हा ते उचकीत आहे हे असले प्रकरण. आता इतकं भारी आलंय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चिवा पहाड खेणी चहा धन्या. आता उंट पहाडाच्या खाली आला, आता चिवा पहाडाच्या खाली आलाय. त्याचं कारण असं आहे की आरोपी जो करणार आहे, घातपात घडून आणणार आहे, कट रचणार आहे, त्याचं नाव नाही घेते. उलट त्याला सारखं सारखं मीडियात बोलायला लावतात. याचा अर्थ जे आरोपी आहेत ना, बघ सांगणारे तुम्ही, आरोपी घातपात धन्यानी ठरवलंय म्हणून रेकॉर्डिंग घ्या तुमच्या मोबाईलच्या, आमच्या नाही. सगळ्या गोष्टी त्या तुमच्या. आणि तुम्ही जर आता मीडियात येऊन म्हणत असलात की आम्हीच रचलंय आणि तिकडून नाहीच आहे, तुम्हीच सांगितलेलं आहे तुमच्या बैठका त्याच्या संघ रेस्ट हाऊसला झाल्यात.
त्या परळीच्या खरकाट्यासंग. आणि आता अशी योग्य वेळ आली की आरोपीच जर म्हणतोय नार्को टेस्ट करा, तर तपास यंत्रणेनं ते अर्ज आता कोर्टापुढे ठेवला पाहिजे, त्याला मंजुरी घेतली पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्या तीनही आरोपीची नार्को टेस्ट आता तपास यंत्रणेनं मागायला पाहिजे. आणि त्या परळीच्या खरकाट्याची, धन्याची पण आणि माझी पण, एकूण 5 जणांची होणं गरजेचं आहे आता. कारण आरोपी म्हणतोय, एक आरोपी जर नाही म्हणला ना नार्को टेस्टला, तर नाही करता येत. आता आरोपीच म्हणतोय म्हणल्यावर किती भारी झाला. आता ह्यो जर तिथं गेला नसेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ना. आणि गेला असेल, याला जर धन्याला किंवा त्याच्या त्या पीएने कोणी बीडचं आहे ना ते, त्यांना बोलला असेल तर नार्को टेस्ट मध्ये येणार नाही ते. म्हणजे धन्या ऑटोमॅटिकच येतोय आता. म्हणून याची नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता यांनी तो अर्ज तपास यंत्रणेने कोर्टात दाखल करून त्याला मंजुरी घेणं गरजेचं आहे नार्को टेस्टसाठी. आणि यांच्या जामीन रद्द करून यांचे अंडर ट्रायल सुरू करणं गरजेचं आहे. मैदान पाहिजे ना खरकाट्याला, त्या परळीच्या मैदान पाहिजे त्याला. असं शक्य मे येऊन धंदे नको करू. मैदान मोकळं पाहिजे ना. घातपात करायचं, चल ये, एका बापाच्या आवला दे का, चल ये. मी पुरं माझं संरक्षण काढलंय. मी माझ्या जालन्याच्या SP साहेबाला विनंती करून सांगितलंय माझं संरक्षण काढा म्हणून. तुम्ही ये, तुला का व्हायचं तवा असले नको रे हिजडे धंदे करू. याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव. आणि आता त्याच आरोपीच्या तोंडून पुन्हा वकून घ्यायला लागला. आणि फक्त आमच्या दोघांचेच नाव घेतोय. तू जर धुतल्या तांदळ होता तो आरोपी, त्यांनी सगळ्याचे नार्को टेस्ट करा म्हणायला पाहिजे होतं, मग तरी पटलं असतं आम्हाला. तू आमचे 2च घेतून त्यांना साहेब म्हणतो. याचा अर्थ हे खरकट परळीचं पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय. आणि पुन्हा मराठ्यात लावून द्यायला लागलाय. आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा घातपात करायचा कट पुन्हा धन्याने रचलाय. याच्यात अशी शंका त्याच्या कालच्यापासून यायला लागली. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्हाला कर नाही, त्याला डर कशाला.